हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण मॅथ्स 2 चे हॉट क्वेश्चन. ह्याच्या आधी देखील आपण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत की ज्याच्यामध्ये मॅथ्स 1 चे हॉट क्वेश्चन आहेत, मॅथ्स 2 चे देखील हॉट क्वेश्चन आहेत, जे 2026 साठी अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. तेच आपण क्वेश्चन्स बघायला लागलोय. त्याच्यामधला हा एक व्हिडिओ आपण आज टाकलेला आहे. आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील ते देखील व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन हा एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून आणि एकदम सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत रिपीट पडलेले घेतलेत असं काय नाहीये, जे ह्या वर्षी येण्याची देखील शक्यता आहे, परंतु रिपीट झालेले क्वेश्चन नाहीयेत, ते देखील क्वेश्चन आपण एक्सप्लेन केलेले आहेत. त्यामुळे ह्याच्या आधीचे व्हिडिओ जे आहेत ते नक्कीच जाऊन चेक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण असेच क्वेश्चन बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुमची काय होईल जाईल हॉट क्वेश्चनची प्रॅक्टिस होऊन जाईल. तर बघा काय क्वेश्चन आहे. फर्स्ट, इन द गिवन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ स्क्वेअर. आता बघा, तुम्हाला एक फिगर दिले आहे. हा क्वेश्चन जो आहे हा मेन्सुरेशन चॅप्टरवरचा आहे. तुम्हाला क्वेश्चन बघितल्यानंतर लक्षात आला असेल. काय सांगितलंय बघा क्वेश्चन मध्ये, तर तुम्हाला ABCD क्वाड्रिलॅटरल ABCD हा काय सांगितलेला आहे, स्क्वेअर सांगितलेला आहे. बघा डायग्राम मध्ये ABCD हा एक शेप आपल्याला कोणता दिलाय, स्क्वेअरचा दिलाय. ऑफ साइड 50 मीटर. आता बघा, स्क्वेअर दिलेला आहे आणि त्या स्क्वेअरची साइड तुम्हाला किती सांगितलेलं आहे, 50 मीटर. मग तुम्हाला माहित आहे स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, तर त्याच्या ऑल साइड्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. म्हणजे AD, DC, BC आणि AB प्रत्येकाची लेंथ किती मीटर असणार आहे, 50 मीटर असणार आहे. का? कारण स्क्वेअर आहे म्हणजे ऑल साइड काय असतात, इक्वल असतात. बघा पुढे क्वेश्चन काय दिलेला आहे, पॉइंट PQRS आर मिड पॉइंट ऑफ साइड AB, BC, CD आणि AD. बघा हा पॉइंट P, त्यानंतर ना Q, R आणि S हे मिड पॉइंट आहेत. मिड पॉइंट म्हणजे काय, तर मध्यबिंदू. बघा AB चा मिड पॉइंट कोणता आहे, P, BC चा आहे Q, CD चा मिड पॉइंट आहे R आणि AD चा मिड पॉइंट काय आहे, S असं आपल्याला सांगितलंय. आणि फाइंड काय करायचं आहे, बघा फाइंड एरिया ऑफ शेडेड रिजन. बघा हा जो मधला पार्ट शेडेड केलेला आहे त्याचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर एरिया फाइंड करायचा आहे. मग आता बघा, तुम्हाला फक्त सांगतो मी कसं सोडवायचं ते आणि मग आपण कॅल्क्युलेशन बघूया. फर्स्ट आपण हा तुमचा कोणता शेप दिलाय, स्क्वेअर दिलाय. मग स्क्वेअर म्हणजे ऑल साइड काय असणार आहेत, इक्वल. मग फर्स्ट आपण काय करायचं, तर स्क्वेअरचा एरिया फाइंड करायचा. एरिया ऑफ स्क्वेअर फाइंड करायचा. त्यानंतर ना एरिया ऑफ स्क्वेअर फाइंड केला की तुम्हाला माहित आहे, आता ह्या ज्या दिसतात तुम्हाला ह्या काय आहेत, सेक्टर आहेत. बरोबर आहे की आपण मेन्सुरेशन चॅप्टर मध्ये शिकलोय सेक्टर कुणाला म्हणायचं, त्यानंतर सेक्टरचं नाव लिहिताना कसं लिहायचं हे सगळं आपण शिकलोय. मग आता किती सेक्टर आहेत, एकूण 4 सेक्टर आहेत. बरोबर आहे. मग त्या 4 सेक्टरचा त्याच्यासाठी आपण काय करायचं, 1 सेक्टरचा एरिया फाइंड करून घ्यायचा. 1 सेक्टरचा काय फाइंड करायचा, एरिया. त्या एका सेक्टरच्या एरियाला कितीने मल्टिप्लाय करणारा, 4 न, कारण एकूण टोटल सेक्टर किती आहे, 4 सेक्टर आहेत. मग बघा मी स्क्वेअरचा एरिया काढला. स्क्वेअरचा एरिया काढल्यानंतर मला कुणाचा मिळाला, तर ह्या ज्या 4 सेक्टर आहेत ह्या 4 सेक्टरचा एरिया मिळाला. मग बघा मला फाइंड कुणाचा एरिया करायचा आहे, शेडेड रिजनचा. मग मी स्क्वेअरच्या एरियामधून ह्या 4 सेक्टरचा एरिया मायनस केला तर राहिला कोणता पार्ट, शेडेड रिजनचा. आणि मला तेच काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. कुणाचा एरिया, तर शेडेड रिजनचा. बघा क्वेश्चन लक्षात आलं काय, काय करायचं आहे लक्षात आलं काय. फर्स्ट स्क्वेअरचा एरिया काढायचा, त्यानंतर ना एका सेक्टरचा एरिया काढायचा. एका सेक्टरचा एरिया काढल्यानंतर त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 4. कारण स्क्वेअर आहे म्हणजे प्रत्येक सेक्टर काय असणार आहे, तुमच्या इक्वलच असणार आहेत. त्याला 4 न मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला किती सेक्टरचा एरिया मिळणार, 4 सेक्टरचा एरिया मिळणार. आणि स्क्वेअरच्या एरियामधून या 4 सेक्टरचा एरिया जर मी मायनस केला तर राहिला कोणता पार्ट, शेडेड रिजन. आणि तोच मला काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. असा आपण क्वेश्चन काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. लक्षात आलं काय, बघा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं आहे ते. आता ह्याचं आपण मांडणी करूया. आता बघा काय काय क्वेश्चन मध्ये दिलंय, क्वाड्रिलॅटरल ABCD हा काय दिलाय, स्क्वेअर. बघा क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ स्क्वेअर. त्यानंतर काय सांगितलंय, साइड किती सांगितलं, 50 मीटर साइड सांगितलं. मग आपण फर्स्ट काय करायचं म्हणून सांगितलं, स्क्वेअरचा एरिया. स्क्वेअरचा एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे, साइडचा स्क्वेअर. मग बघा एरिया ऑफ स्क्वेअर काय लिहा, एरिया ऑफ स्क्वेअर काय नाव आहे स्क्वेअरचं, ABCD. ABCD इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे स्क्वेअरचा एरिया फाइंड करण्याचा, तर साइडचा स्क्वेअर. बघा मग साइड किती दिले तुम्हाला, 50.
मग 50चा आपण काय करणार आहे स्क्वेअर. मग 50चा स्क्वेअर किती येणार बघा, 5चा स्क्वेअर करायचा. 5चा स्क्वेअर किती येते 25. आता बघा स्क्वेअर म्हणजे किती वेळा मल्टिप्लिकेशन, 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. मग 50 वरती किती झिरो आहे ए, मग 2 टाइम्स म्हणजे किती झिरो होणार 2, म्हणजे 25 वरती किती झिरो देणार 2 झिरो देणार. म्हणजे 50चा स्क्वेअर किती झाला 2500. आता बघा ह्याला युनिट काय दिलंय त्यांनी मीटर, साईडला युनिट दिलंय मीटर, म्हणजे त्याच्या एरियाला युनिट काय असणार आहे मीटरचा स्क्वेअर. हा आपला कुणाचा एरिया आला तर स्क्वेअरचा एरिया आला. आता आपण काय करणार आहे, पहिल्यांदा जर मला सेक्टरचा एरिया फाइंड करायचा असेल तर सेक्टरची काय माहित पाहिजे, रेडियस माहित पाहिजे, कारण एरिया ऑफ सेक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय लागत्या रेडियस. आता लक्ष देऊ नये का, ह्या 4 सेक्टर आहेत. समजा अशा मी डॉटेड लाईन काढल्या. सेक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये काय म्हणतोय आपण तर पाकळ्या. आता ह्या 4 सेक्टर आहेत त्याचे आपल्याला रेडियस फाइंड करायचे. मग आता बघा डी पासून सी पर्यंतचं अंतर आपल्याला दिले 50. बघा डी पासून सी पर्यंतचं अंतर दिले 50. तर ह्याचा निम्मा पार्ट म्हणजे डीआरचा डिस्टन्स किती असणार आहे 25. म्हणजे प्रत्येक सेक्टरची रेडियस किती असणार आहे तुमची 25 रेडियस असणार आहे. आणि मला सांगा सेक्टरचं नाव लिहिताना कसं लिहितोय आपण, शिकवलंय तुम्हाला मेन्सुरेशन चॅप्टर मध्ये. तर सेक्टरचं नाव लिहिताना कसं लिहायचं, जो सेक्टरचा मिड पॉईंट. आता बघा ही सेक्टर आहे समजा, ही सेक्टर कन्सिडर करा. मग सेक्टरचा मिड पॉईंट कोणता आहे डी. मिड पॉईंटचं नाव लिहायचं, मध्ये लिहायचं डॅश आणि मग ए नाव लिहायचं एस आणि आर. असं आपण सेक्टरचं नाव लिहितोय. सेम तसंच या साईडचं पण मिड पॉईंट कोणता आहे याचा ए, मध्ये लिहायची डॅश आणि ही कोणती सेक्टर आहे पी एस. असं आपण त्याचं काय लिहितोय ना. आता बघा पहिल्यांदा आपण काय फाइंड करूया रेडियस. मग बघा रेडियस ऑफ सेक्टर कोणती सेक्टर एक कोणती तर कन्सिडर करूया. ए डॅश काय मग असे सांगितलं पी एस. मग बघा याची जर मला रेडियस काढायची असेल तर ती हाफ असणार आहे. कुणाच्या हाफ असणार आहे तर 50च्या. मग बघा हाफ इंटू काय लिहिणार आहे मी 50. मग बघा आन्सर किती येणार आहे 50च्या हाफ म्हणजे आन्सर येणार आहे 25. म्हणजे रेडियस किती येणार आहे 25 आणि परत त्याला युनिट काय देणार आहे आपण मीटर देणार आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक सेक्टरची रेडियस किती येणार आहे आपली 25. आता बघा आणि काय लागते एरिया ऑफ सेक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये तर थिटाची व्हॅल्यू लागते. मग थिटा म्हणजे काय अँगल. मग आता बघा स्क्वेअर आहे म्हणजे ऑल अँगल किती असणार आहेत 90 डिग्री. स्क्वेअर मध्ये ऑल अँगल काय असतात 90 डिग्री. मग बघा थिटा इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण 90 डिग्री आणि याला रिझन काय लिहिणार आहे अँगल्स ऑफ स्क्वेअर. याला रिझन काय लिहिणार आहे मी अँगल्स ऑफ स्क्वेअर. बघा स्क्वेअर आहे म्हणून त्याचे प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असणार आहे 90 डिग्रीचा. आता काय करूया आपण एरिया ऑफ सेक्टर फाइंड करूया. फर्स्ट सेक्टर कोणती आहे तुमची ए आणि डॅश काय लिहिणार आहे पी एस. मग बघा काय लिहिणार आहे एरिया ऑफ सेक्टर काय सेक्टरचं नाव सांगितलं तर ए डॅश पी एस इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे सेक्टरचा एरिया फाइंड करण्याचा तर बघा थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. हा सेक्टरचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे. मी मेन्सुरेशन चॅप्टर मध्ये बघितलाय. आता बघा फॉर्म्युल्यामध्ये काय पुट करूया तर व्हॅल्यू पुट करूया. थिटाची व्हॅल्यू किती आहे 90 अपॉन 360 ऍज इट इज लिहिलं इंटू बघा पायची व्हॅल्यू किती घ्यायची क्वेश्चन मध्ये सांगितलेलं नाही. मग पायची व्हॅल्यू आपण घेऊया 22/7 इंटू आर चा स्क्वेअर. आर किती आहे बघा रेडियस आपली किती आल्या रेडियस किती आल्या 25. तर आर लिहूया बघा म्हणजे 25 आणि ब्रॅकेटचा काय करणार स्क्वेअर. मग आता बघा ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल 9 1 जा 9 9 4 चा किती येणार आहे 36. परत बघा काय काय राहिले 1/4 इंटू 22/7 आणि इंटू 25चा काय करायचा स्क्वेअर. मग 25चा स्क्वेअर किती येतोय 625. हा कोणाचा स्क्वेअर येतोय आपला 25चा स्क्वेअर. मग आता बघा काय काय राहिलं आपल्याकडं तर 1/4 इंटू आता बघा काय करूया 625 इंटू 25चं मल्टिप्लिकेशन करूया. बघा 625 इंटू 22 बघा 2 5 जा 10 0 आणि 1 2 2 जा 4 4 आणि 1 किती येणार आहे 5 आणि 2 6 जा किती येणार आहे 12. परत एक 0 केलं. आता बघा इथं पण मी 2 न मल्टिप्लाय केलं इथं पण परत कितीनं करायचं आहे 2 न. मग 2 न मल्टिप्लाय केल्या वरच्या व्हॅल्यू काय येणार आहेत ऍज इट इज लिहिणार आहेत. बघा परत त्याच व्हॅल्यू लिहायच्या 0 5 2 आणि 1 त्यांची ऍडिशन करूया 0 हा 5 2 आणि 5 7
2 आणि 1 येणार आहे 3 आणि हा काय येणार आहे 1. बघा ह्यांचा मल्टिप्लिकेशन येते 13750 आणि परत इथं अपॉनला काय आहे तुमचा 7. आता काय करूया, हे सॉल्व्ह करायचं नाही, हे जे आहे तुमचं काय करायचं ऍज इट इज ठेवायचं. हे मी काय केलं आहे तसं ऍज इट इज ठेवलंय. आता मला काय फाइंड करायचं आहे तर शेडेड रिजनचा एरिया. हा जो एरिया आहे हा कुणाचा आलाय एका सेक्टरचा एरिया. बघा एरिया ऑफ शेडेड रिजन इज इक्वल टू, मला शेडेड रिजनचा एरिया काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. मग शेडेड रिजनचा एरिया फाइंड करायचा असेल तर मग अशी काय सांगितलं तर स्क्वेअरच्या एरियामधून या 4 सेक्टरचा एरिया काय करायचा मायनस. मग बघा एरिया ऑफ शेडेड रिजन इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर, कोणता स्क्वेअर आहे ABCD मायनस, बघा स्क्वेअरच्या एरियामधून मी कुणाचा एरिया मायनस करणार 4 इंटू, म्हणजे एका सेक्टरच्या एरियाला कितीने मल्टिप्लाय करणार आहे 4 न. मग काय लिहिणार 4 इंटू, खाली लिहा थांबा, 4 इंटू एरिया ऑफ सेक्टर, असं लिहा एरिया ऑफ सेक्टर, कोणती सेक्टरचा आपण एरिया काढलाय A-PS, A-PS. बघा मी काय करणार, मला शेडेड रिजनचा एरिया पाहिजे, मी आधी स्क्वेअरच्या एरियामधून कुणाचा एरिया मायनस करणार तर जो मी एका सेक्टरचा एरिया काढलाय त्याला कितीने मल्टिप्लाय करणार 4 न आणि तो स्क्वेअरच्या एरियामधून काय करणार मायनस. आता बघा व्हॅल्यू पुट करूया, काय काय करायचं आहे आपल्याला तर बघा एरिया ऑफ स्क्वेअर ABCD, मग ABCD या स्क्वेअरचा एरिया किती आलाय तर 2500, हा मी ऍज इट इज लिहिला मायनस. आता बघा 4 इंटू एरिया ऑफ सेक्टर A-PS, मग बघा A-PS चा एरिया किती आलाय तर 1/4 इंटू 13,750 आणि अपॉन किती आहे 7. आता हे मी ऍज इट इज लिहिलं. आता कॅल्क्युलेशन करूया. बघा ह्या 4 ला हा 4 काय होणार आहे तुमचा कॅन्सल होणार आहे. मग काय काय राहिलं बघा 2500 मायनस, आता बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 13,750 इंटू 1, म्हणजे आन्सर काय येणार आहे तीच संख्या येणार आहे. आणि अपॉनला काय राहिले तुमचं तर हा 7, हा 7 मी काय केलं ऍज इट इज. आता मला हे काय करायचं आहे सॉल्व. आता बघा ह्या साईडचं रफ करून इथं काय करूया कॅल्क्युलेशन करू. हे लक्षात आले का बघा, त्याचा इथंपर्यंत स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथून पुढचं कॅल्क्युलेशन आपण बघणार आहे. आता तुम्हाला माहित आहे जर अशा टाईपचं कॅल्क्युलेशन आल्यानंतर कसं करतायचा बघा, असं असेल 5 - 7/3 असं आल्यानंतर तुम्ही काय करतायचा, जो तुमचा डिनोमिनेटरला नंबर आहे तो आणि जो क्रॉसला नंबर आहे तो, या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन आणि वरचा नंबर त्याच्यामधून काय करायचा तर मायनस. समजा जर साइन इथं प्लस असेल तर काय करायचं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि वरचा न्यूमरेटरचा नंबर त्याच्यामध्ये काय करायचा ऍड. आता बघा 3 5 किती येणार आहे 15 आणि 15 मायनस वरचा न्यूमरेटरचा नंबर 7 आणि अपॉनला डिनोमिनेटर काय करायचं ऍज इट इज लिहायचं. सेम त्याच टाईपनं आपण हे कॅल्क्युलेशन करणार आहे. म्हणजे बघा कुणाकुणाचं मल्टिप्लिकेशन करणार आहे तर 7 इंटू 2500 यांचं मल्टिप्लिकेशन करणार आणि त्या मल्टिप्लिकेशन मधून वरचा नंबर काय करणार तर मायनस करणार. मग आता बघा कॅल्क्युलेशन करूया. पहिल्यांदा या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार बघा 2500 इंटू 7, बघा 700 700 7 5 किती येणार 35 म्हणजे 5 आणि 3 7 2 किती येणार आहे 14 आणि 14 आणि 3 किती येणार 17, म्हणजे एवढं तुमचा आन्सर येणार आहे. बरोबर आहे. मग बघा 7500 मायनस काय सांगितलं मी तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि वरचा नंबर त्याच्यामधून मायनस. बघा मायनस साइन दिलं काय नंबर आहे 13,750 आणि अपॉनला काय करायचं तर डिनोमिनेटरचा जो नंबर आहे तो काय करायचा ऍज इट इज लिहायचा. आता बघा या दोघांची मला काय करायची आहे सबस्ट्रॅक्शन. मग बघा 17,500 मायनस 13,750. आता सबस्ट्रॅक्शन करूया. बघा 0 मायनस 0 किती येणार आहे आन्सर तुमचं 0 येणार आहे. आन्सर किती येणार आहे तुमचं 0. परत बघा 10 - 5 किती येणार आहे 5, इथं किती येणार 4. आता 4 मधून 7 जात नाहीत मग 17
सॉरी 14 मायनस 7 आन्सर किती येणार आहे 7. परत इथं किती येणार आहे 6 मायनस 3 आन्सर किती येणार आहे 3 येणार आहे. आणि 1 मायनस 1 आन्सर किती येणार आहे 0. म्हणजे यांची सबस्ट्रॅक्शन किती आली 3750. मग बघा 3750 आणि अपॉनला किती आहे 7. आता यांची काय करूया डिव्हिजन. बघा डिव्हिजन पण करून दाखवूया. काय काय सांगितलंय तर 3750 आणि डिवायडेड बाय किती करायचंय सॉरी 7. आता बघा 7च्या टेबलमध्ये 37 मग कितीचा भाग जाणार बघा 7 5 चा किती येते 35. मग 37 मायनस 35 रिमाइंडर किती होणार आहे 1. परत बघा हा 5 कॅरी केला म्हणजे इथं किती झालंय 25. 7 3 चा किती येणार आहे 21. मग बघा 25 मायनस 21 आन्सर किती येणार आहे 4 येणार आहे. परत हा 0 कॅरी केला म्हणजे इथे किती झाले तुमचे 40 झाले. मग 7च्या टेबलमध्ये 40 7 5 चा किती येते 35. परत बघा 7 5 चाच भाग जाणार आहे कारण 7 6 चा किती येते 42. मग बघा परत किती येणार आहे इथं 35. मग बघा 40 मायनस 35 आन्सर किती येणार आहे 5. परत 7 न 5 ला भाग जातोय काय नाही. मग काय करतोय आपण पॉईंट आणि याच्यावरती एक 0 कॅरी करतोय. मग बघा 7च्या टेबलमध्ये 50. मग बघा 7 7 चा किती येते 49. बघा 50 मायनस 49 रिमाइंडर किती उरणार आहे 1. परत एक 0 कॅरी केला परत कितीचा भाग जाणार 7 1 चा 7. बघा पॉईंट नंतर 2 डिजिट तिथपर्यंत आन्सर काढायचं म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 535.71. आणि हा आपण काय फाइंड केलाय तर एरिया फाइंड केलाय. मग ह्याला युनिट काय देणार आहे मीटरचा स्क्वेअर. एरियाला आपण युनिट काय देतोय मीटरचा स्क्वेअर. म्हणजे हा जो तुमचा शेडेड रिजन आहे त्याचा एरिया किती येणार आहे 535.71 मीटरचा स्क्वेअर. बघा हे पूर्ण कॅल्क्युलेशन सबस्ट्रॅक्शन डिव्हिजन सगळं तुम्हाला करून दाखवलेलं आहे. त्या पॉइंटला देखील कसं केलेलं आहे इझी जेवढं कॅल्क्युलेशन सांगता येईल तेवढं इझी कॅल्क्युलेशन केलंय. इथं तुम्ही सेपरेट केलं तरी चालतंय म्हणजे जसं ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि पूर्ण ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याच्यामधून स्क्वेअरचा जो एरिया आहे तो मायनस करायचा तसं देखील सेपरेट केलं तरी पण चालतंय तुमचं सेमच आन्सर येते. बघा लक्षात आलं का हा क्वेश्चन तुमचं इझी क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी मार्च 2020 ला विचारलेला क्वेश्चन आहे आणि ह्या वर्षी देखील विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकदा प्रॅक्टिस करा ह्या क्वेश्चनची. बघा लक्षात आलं काय ह्याच्यानंतर देखील आपण जे क्वेश्चन बघणार आहे ते देखील अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय 3 स्पेअर्स ऑफ रेडियाय 6 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर. काय सांगितल्यात 3 तुम्हाला स्पेअर सांगितल्यात आणि त्या 3 स्पेअरच्या आपल्याला काय दिल्यात रेडियस दिल्यात. काय काय दिल्यात बघा 6 8 आणि 10. पुढे काय सांगितलंय बघा आर मेल्टेड टू फॉर्म अ बिग स्पेअर. म्हणजे बघा 3 छोटे छोटे स्पेअर आहेत आणि ते स्पेअर जर मेल्ट केले म्हणजे वितळवले तर त्याच्यापासून एक मोठा स्पेअर काय होतोय तयार होतोय. आणि त्या मोठ्या स्पेअरची तुम्हाला काय फाइंड करायचे रेडियस फाइंड करायचे. काय फाइंड करायचे रेडियस. आता बघा 3 स्पेअर आहेत असे 3 तुमचे काय आहेत स्पेअर आहेत आणि त्या 3 स्पेअरचे आपल्याला रेडियस दिल्यात आणि त्याच्यापासून एक मोठा स्पेअर म्हणजे या तिन्हींची जर ऍडिशन केली तर तुम्हाला मोठा स्पेअर मिळणार आहे. बरोबर आहे. हे 3 स्पेअर मेल्ट केल्यानंतर एक बिग स्पेअर तयार होतोय असं सांगितलंय. म्हणजे ह्यांची तिघांची ऍडिशन म्हणजेच हा काय असणार आहे तुमचा बिग स्पेअर असणार आहे. आणि तुम्हाला ह्या मोठा स्पेअर आहे ह्या मोठ्या स्पेअरची काय काय फाइंड करायचे रेडियस फाइंड करायचे. आता बघा त्याच्या रेडियस दिल्यात ह्याला आपण काहीतरी कन्सिडर करूया. रेडियसला आपण काय कन्सिडर करतोय आर कन्सिडर करतोय. मग 3 स्पेअर सांगितले छोटे मग त्या तिन्ही स्पेअरच्या रेडियसला आपण काय कन्सिडर करूया R1 R2 आणि R3. आणि हा मोठा जो स्पेअर आहे या मोठ्या स्पेअरच्या रेडियसला आपण काय कन्सिडर करूया कॅपिटल आर. म्हणजे आपल्याला लक्षात येते की स्मॉल स्पेअरची कोणते आणि बिग स्पेअरची कोणते. त्यानंतर काय सांगितलेलं आहे हे जे 3 स्पेअर आहेत हे 3 स्पेअर आपल्याला काय करायचं म्हणून सांगितलंय मेल्ट. मग ते मेल्ट करणार म्हणजे त्याचा कोणता स्पेअरचा कोणता एरिया काढायला पाहिजे किंवा काय काढायला पाहिजे तर स्पेअरचा आपल्याला काय काढायला पाहिजे व्हॉल्यूम. काय काढायला पाहिजे व्हॉल्यूम. म्हणजे 3 स्पेअरचा व्हॉल्यूम आपल्याला काय करायला पाहिजे फाइंड करायला पाहिजे. मग बघा आता आन्सर लिहिताना कसं लिहूया बघा लेट द रेडियाय ऑफ 3 स्पेअर्स आर काय काय दिलंय क्वेश्चन मध्ये 3 स्पेअर्सच्या
रेडियसला आपण काय काय कन्सिडर करूया, R1, R2 आणि R3 हे मी काय केलंय कन्सिडर. मग आता बघा R1 इज इक्वल टू पहिल्या स्पेअरची रेडियस किती आहे 6 सेंटीमीटर. बघा R1 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, R2 इज इक्वल टू R2 किती दिले 8 सेंटीमीटर आणि शेवटची R3 इज इक्वल टू किती घेतलंय 10 सेंटीमीटर. ह्याच्यात 3 छोटे छोटे स्पेअर आहेत. या तिन्ही स्पेअरच्या ह्या काय झाल्या रेडियस झाल्या. आता कोणता आहे तुमचा जो मेल्ट केल्यानंतर जो बिग स्पेअर होतोय त्याची रेडियस. मग बघा लेट द रेडियस ऑफ बिग स्पेअर. बघा प्रश्नामध्ये सांगितले त्यांनी बिग स्पेअर. बघा रेडियस ऑफ बिग स्पेअर इज त्याला काय कन्सिडर करूया आपण कॅपिटल आर. इज नको इथं बी म्हणूया. बी काय कन्सिडर करूया कॅपिटल आर कन्सिडर केले. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय काढायचंय त्यांचा व्हॉल्यूम. मग आता बघा जेवढा तुमचा बिग स्पेअरचा व्हॉल्यूम असणार आहे तो कुणाच्या इक्वल असणार आहे, हे जे 3 स्पेअर आहेत त्याच्या इक्वल असणार आहेत. कारण ह्या 3 स्पेअरचे ऍडिशन म्हणजे हा मोठा बिग स्पेअर होतोय. मग बघा कसं लिहिणारा द व्हॉल्यूम ऑफ बिग स्पेअर the volume of big sphere हा इक्वल असणार आहे. कुणाच्या इक्वल असणार आहे तर सम ऑफ लेंथ ऑफ 3 स्पियर्स. बघा सम ऑफ लेंथ ऑफ 3 स्पियर्स. बघा हा मोठा स्पियर याचा जेवढा व्हॉल्यूम असणार आहे तेवढा हा तिन्ही स्पेअरचा काय असणार आहे व्हॉल्यूम असणार आहे. कारण हे 3 स्पेअर वितळवल्यानंतर आपल्याला एक मोठा स्पेअर मिळतोय असं सांगितलेलं आहे. मग आता बघा स्पेअरचा व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. काय व्हॉल्यूम आहे स्पेअरचा व्हॉल्यूम काढण्याचा तर 4/3 पाय आर क्यूब. काय फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. मग आता बघा इथं आपण काय लिहिलंय व्हॉल्यूम कुणाचा बिग स्पेअरचा. मग बघा फॉर्म्युला 4/3 पाय. आता बिग स्पेअरच्या रेडियसला आपण काय कन्सिडर केलंय कॅपिटल आर. मग इथं काय लिहिणार कॅपिटल आर चा क्यूब इज इक्वल टू. आता या साईडला काय लिहायचं आहे 3 स्पेअरच्या जे व्हॉल्यूम आहेत त्यांचे आपल्याला काय करायचे सम घ्यायचे. मग बघा 4/3 पाय. त्यानंतर ना पहिल्या स्पेअरच्या रेडियसला काय कन्सिडर केले आपण R1. मग काय लिहिणार पाय R1 स्क्वेअर प्लस दुसरा स्क्वेअर 4/3 पाय R2 चा स्क्वेअर नाही क्यूब येणार क्यूब आणि प्लस तिसरा स्क्वेअरला काय लिहिणार क्यूबला 4/3 पाय R3 चा क्यूब. हा तिसऱ्या स्पेअरचा काय असणार आहे तुमचा व्हॉल्यूम. बघा हा एक एका बाजूला आणि हे 3 काय छोटे छोटे एका साईडला. मग आपण आता काय करूया बघा हा मी आहे तसंच ठेवला 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू. आता याच्यातनं काय काय कॉमन निघते बघा इथं पण 4/3 आहे इथं पण 4/3 इथं पण 4/3 परत इथं पण पाय इथं पण पाय आणि इथं पण पाय म्हणजे 4/3 आणि पाय आपण काय काढू शकतोय कॉमन. बघा 4/3 आणि पाय काय मी काढलं कॉमन इन ब्रॅकेट. आता 4/3 आणि पाय कॉमन काढल्यानंतर बघा इथं 4/3 आणि पाय कॉमन काढले म्हणजे इथं राहिले काय R1 क्यूब मध्ये साइन कोणता आहे प्लस 4/3 आणि पाय कॉमन काढले इथं पण काय राहिलं R2 चा क्यूब प्लस बघा 4/3 आणि पाय कॉमन काढले म्हणजे इथं काय राहिले तुमचं R3 चा क्यूब. आता बघा ह्या साईडला पण 4/3 पाय आहे आणि ह्या साईडला पण 4/3 पाय आहे. हा प्लस आहे ह्या साईडला गेल्यानंतर काय होणार मायनस होणार आणि मग हा प्लस 4/3 आणि हा मायनस 4/3 काय होणार कॅन्सल आणि हा पाय पण काय होणार कॅन्सल. हा प्लस आहे या साईडला आल्यानंतर काय होणार आहे मायनस. आता बघा काय काय राहिलंय काय काय राहिले बघा ह्या साईडला राहिले R3 इज इक्वल टू ह्या साईडला काय राहिले बघा R1 चा क्यूब प्लस R2 चा क्यूब प्लस R3 चा क्यूब. मग बघा R क्यूब आपल्याला बिग स्पेअरचे रेडियस फाइंड करायचे आहे इक्वल टू R1 चा क्यूब. मग बघा R1 किती आहे 6 चा काय करणार क्यूब 6 चा क्यूब प्लस R2 चा इथं स्क्वेअर लिहिले क्यूब येणार R2 चा पण क्यूब. मग R2 किती आहे 8 चा पण काय करायचं आहे क्यूब करायचं आहे प्लस R3 चा क्यूब R3 किती आहे 10 आणि 10 चा पण काय करायचं आहे क्यूब. मग बघा R क्यूब इज इक्वल टू 6 चा क्यूब. मग 6 चा क्यूब किती येतोय तुम्हाला माहित आहे 216 प्लस 8 चा क्यूब किती येते 8 चा स्क्वेअर किती येते 64 म्हणजे 8 चा क्यूब किती येणार आहे
512 प्लस 10चा क्यूब. बघा 10चा स्क्वेअर येतोय 100 म्हणजे 10चा क्यूब किती येणार आहे 1000 काय येणार आहे. मग आता बघा आर क्यूब इज इक्वल टू, आता या सगळ्यांची आपण काय करणार आहे ऍडिशन करणार आहे. बघा 1000 प्लस 512 आणि प्लस 216. बघा 6 आणि 2 8, 1 आणि 1 2, 5 आणि 2 7 आणि हा 1 म्हणजे ऍडिशन किती येत्या 1728. आता काय फाइंड करायचं आपल्याला आरचा क्यूब म्हणजे बिग रेडियसचं रेडियस फाइंड करायचे आहे. बरोबर आहे बिग क्यूबची बिग स्पिअरची सॉरी. आता मला याचं काय काढायला पाहिजे क्यूब रूट काढायला पाहिजे. आता बघा क्यूब रूट तुम्हाला आता लगेच क्लिक होणार नाही की याचं क्यूब रूट काय ते. मग सरळ आपण काय करायचं फॅक्टर वाढायचं. बघा 1728. आता लास्टला 8 आहे म्हणजे कितीने भाग जाणार 2. मग बघा फॅक्टर पडेल 2 भाग आला जवळ 2 8 जा 16 उरणार 1. परत 2 6 जा 12 आणि 2 4 जा किती येणार आहे 8. परत बघा 4 आले म्हणजे परत किती जाणार 2 न. परत बघा 2 4 जा 8, 2 3 जा 6 आणि 2 2 जा किती येणार आहे 4. परत 2 आले म्हणजे परत 2 न. 2 2 जा 4, परत 2 1 जा 1, परत हा रिमाइंडर होणार 1 आणि 2 6 जा किती येणार आहे 12. परत बघा परत 2 न जाणार 2 1 जा 1, आता 2 न 1 ला भाग जात नाही म्हणजे 0 आणि 2 3 जा किती येणार आहे 6. परत बघा 2 न जाणार 2 5 10, परत सॉरी थांबा इथे 8 येणार 2 8 जा 16 येणार. हा 2 5 जा 10 आणि 2 4 जा किती येणार आहे 8. परत 2 न जाणार 2 2 जा 4, परत उरणार 1 आणि 2 7 जा किती येणार आहे 14. परत बघा आता 27, आता 2 न भाग जाणार काय नाही, आता किती जाणार 3 न. 3 9 जा किती येणार आहे 27, परत 3 न जाणार 3 3 जा 1 आणि परत बघा 3 1 जा 1. आता मला काय काढायचं आहे क्यूब रूट. मग स्क्वेअर रूट काढताना आपण कितीच्या पेअर करतोय 2च्या आणि क्यूब रूट काढताना कितीच्या पेअर करायच्या 3च्या. बघा 3 3 संख्यांच्या मी पेअर केल्या आणि त्या पेअर बद्दल किती वेळा कन्सिडर करायचं 1. बघा 2 हा 2 आणि इथं काय येणार 3. कॅल्क्युलेशन करा 2 2 जा 4 आणि 4 3 जा किती येणार आहे 12 म्हणजे 1728 कितीचा क्यूब आहे तर 12चा क्यूब आहे. तुम्ही करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग बघा काय लिहिणार आहे आर क्यूब इज इक्वल टू हा कितीचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे क्यूब रूट ऑफ 1728 म्हणजेच आरचा आन्सर किती येते आपलं 12 आणि त्याला युनिट काय देणार आहे बघा प्रश्नामध्ये युनिट किती दिले सेंटीमीटर म्हणजे रेडियस किती येणार आहे बिग स्पिअरची 12 सेंटीमीटर. बघा हा पण क्वेश्चन एकदम इझी कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. जेवढं इझी करता येईल तेवढं. तुम्ही 3 स्पेअरचा व्हॉल्यूम काढणारा परत त्याच्यामध्ये हे कंपॅरिझन करणार त्याच्यापेक्षा ही मेथड काय होत्या इझी पडत्या. लक्षात आलं काय बघा हा क्वेश्चन इझी क्वेश्चन नाही. हा सेकंड क्वेश्चन होता. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पण इम्पॉर्टंट बघणार आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन देखील अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. काय सांगितलेलं आहे बघा क्वेश्चन मार्बल्स ऑफ डायमीटर 1.4 सेंटीमीटर. आता बघा मार्बल्स काय मला म्हणायचं ज्या लहान मुलं खेळतात त्या गोट्या असतात त्या गोट्यांना काय म्हणायचं मार्बल. मग आता तुम्हाला माहित आहे गोट्यांचा शेप कोणता असतोय तर स्पिअर शेप असतोय. त्या स्पिअरच्या आपल्याला काय दिल्या डायमीटर दिल्या. बघा डी इज इक्वल टू किती दिलंय 1.4 सेंटीमीटर. पुढे प्रश्न काय सांगितलंय बघा आर ड्रॉप्ड इन अ बीकर. बीकर म्हणजे तुमचा जो पाण्याचा सेम ग्लास असतोय त्या ग्लास टाईपचा काय असतोय बीकर. मग आता समजा हा आपला पाण्याचा ग्लास आहे. हा आपला काय आहे समजा पाण्याचा ग्लास आहे आणि ह्या पाण्याच्या ग्लासमध्ये काय सांगितले ड्रॉप्ड इनटू म्हणजेच काय हे ज्या गोट्या आहेत ह्या पाण्याच्या याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे टाकल्यात म्हणून सांगितले. बघा गोट्या काय केल्यात पाण्याच्या ग्लासमध्ये टाकल्यात. पुढे प्रश्न काय सांगितले बघा कंटेनिंग सम वॉटर अँड आर फुल्ली सबमर्ज्ड. त्या जो ग्लास आहे त्या ग्लासमध्ये थोडं पाणी आहे म्हणून सांगितले म्हणजे पूर्ण ग्लास भरलेला आहे काय नाही. त्या ग्लासमध्ये समजा ह्या लेवलपर्यंत त्या ग्लासमध्ये काय पाणी आहे. मग तुम्हाला माहित आहे गोट्या टाकल्यानंतर पाणी काय होणार आहे वाढणार आहे का कमी होणार आहे ऑब्विसली काय होणार आहे पाणी वाढणार आहे. पुढे बघा आर फुल्ली सबमर्ज्ड म्हणजेच काय त्या ज्या गोट्या आहेत त्या पाण्यामध्ये पूर्ण बुडाल्या. सबमर्ज्डचा अर्थ काय त्या गोट्या पाण्यामध्ये काय झाल्या तुमच्या पूर्ण बुडाल्यात. बघा इथपर्यंत पाणी असं आपण काय करूया कन्सिडर करूया. पुढे द डायमीटर ऑफ बीकर इज 7 सेंटीमीटर. हा जो बीकर आहे या बीकरची पण आपल्याला डायमीटर दिल्या
किती दिल्या 7 सेंटीमीटर दिल्या. फाइंड हाऊ मेनी मार्बल्स हॅव बीन ड्रॉप्ड इन इट. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे की ह्या बीकरमध्ये किती मार्बल्स टाकल्यात. काय फाइंड करायचं आहे, किती मार्बल्स टाकल्यात हे फाइंड करायचं आहे. पुढे प्रश्न काय दिलाय बघा, इफ द वॉटर राईज्ड बाय 5.6 सेंटीमीटर. म्हणजेच काय, गोट्या टाकल्यानंतर पाणी किती वाढले. राईज म्हणजे काय, वाढले. कितीने वाढले तर 5.6 सेंटीमीटर. आता समजा पाण्याची लेवल तुमच्या इथपर्यंत होती आणि गोट्या टाकल्यानंतर पाणी तुमचं इथपर्यंत काय झाले, वाढले. म्हणजे बघा ही त्याची काय असणार आहे, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आपल्याला दिलंय 5 सेंटीमीटर. म्हणजे ती त्याची काय असणार आहे, हाईट असणार आहे. काय असणार आहे, हाईट. कुणाची हाईट असणार आहे तर ह्या बीकरची हाईट. मग आता मला सांगा, प्रश्न आपल्याला विचारलाय की त्या बीकरमध्ये किती गोट्या टाकल्यात. मग आपल्याला काय काढायला पाहिजे, फर्स्ट आपण त्या मार्बलचा, मार्बल म्हणजे शेप कोणता असणार आहे तुमचा, स्पियर. त्या स्पियरचा आपल्याला काय काढायला पाहिजे, व्हॉल्यूम काढायला पाहिजे. स्पियरचा काय काढायला पाहिजे, व्हॉल्यूम काढायला पाहिजे. त्यानंतर हा जो बीकर दिलाय तो बीकरचा शेप कोणता आहे तुमचा, सिलेंड्रिकल. शेप कोणता आहे तुमचा तर सिलेंड्रिकल. आणि त्या सिलेंडरचा पण आपल्याला काय काढायला, फाइंड करायला पाहिजे, व्हॉल्यूम फाइंड करायला पाहिजे. आणि दोघांचा काय घ्यायला पाहिजे, रेशो घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, किती मार्बल्स टाकलेत हेचा आन्सर मिळणार आहे. आता बघा डायग्राम थोडी व्यवस्थित काढूया, थांबा. हा एक बीकर काढला, हा बीकर आहे समजा, याच्यामध्ये ह्या गोटे आहेत. त्यानंतर समजा इथपर्यंत तुमचं काय आहे, पहिल्यांदा पाणी. इथपर्यंत पाणी समजा आपलं काय झालंय, वाढले. असं शेडेड पार्ट करतो. इथपर्यंत पाणी आपलं काय झालंय, वाढले. कितीने वाढले म्हणून सांगितले, 5.6. म्हणजे बघा इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आपलं किती सांगितले, 5.6 सेंटीमीटर. म्हणजे ही त्याची काय असणार आहे, तुमची हाईट असणार आहे. आता बघा आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे, स्पियरचा व्हॉल्यूम काढायचा आहे. मग स्पियरचा व्हॉल्यूम काढण्याचा काय फॉर्म्युला आहे, स्पियरचा व्हॉल्यूम काढण्याचा काय फॉर्म्युला आहे तर 4/3 पाय आर क्यूब हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला स्पियरची काय दिल्या, डायमीटर दिल्या. मग डायमीटर वरून आधी आपल्याला काय काढायला पाहिजे, रेडियस काढायला पाहिजे. त्यानंतर आणि कुणाचा व्हॉल्यूम काढायचा आहे, सिलेंडरचा. मग सिलेंडरचा व्हॉल्यूम काढण्याचा काय फॉर्म्युला आहे बघा, पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला आहे. मग त्याच्यासाठी पण आपल्याला काय लागतं, रेडियस. हाईट आहे आपल्याकडे किती आहे, 5.6 रेडियस. मग आता बघा डायमीटर, बीकरची पण आपल्याला क्वेश्चन मध्ये डायमीटर दिला 7. त्याच्यावरून आपण काय काढायला पाहिजे, बीकरची रेडियस. आधी दोघांच्या पण काय फाइंड करून घेऊया, रेडियस फाइंड करून घेऊया. मग बघा पहिल्यांदा फोर पहिल्यांदा कुणाच्या काढूया, मार्बल. मार्बलचा शेप कोणता आहे, स्पियर. मग बघा फॉर स्पेरिकल मार्बल, मार्बलच्या आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिला, डायमीटर. मग डी इज इक्वल टू किती दिले, 1.4. मग त्याच्यावरून आपण काय फाइंड करणार, रेडियस. काय फॉर्म्युला आहे, D/2. मग बघा 1.4/2 आन्सर किती येणार आहे तुमचं, 2 1 जा 2 आणि 2 7 जा किती येणार आहे, 14. परत बघा एक डिजिट सोडून पॉईंट आहे, मग ह्याच्यामध्ये पण एक डिजिट सोडून पॉईंट लिहिला आणि तर काय नाही म्हणजे किती लिहायचं, 0. म्हणजे डायमीटर किती आली आपली, 0.7 आणि त्याला युनिट काय दिले, सेंटीमीटर. ही कुणाची झाली, मार्बलची. आता कुणाची करूया, स्पेरिकल. मग बघा फॉर सिलेंड्रिकल बीकर, त्याची पण आपल्याला रेडियस दिल्या क्वेश्चन मध्ये. किती दिल्या रेडियस, 7 सेंटीमीटर. सॉरी डायमीटर दिल्या. मग डी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. मग त्याच्यावरून आपण काय फाइंड करणार, आर. काय फॉर्म्युला आहे, D/2. मग बघा डायमीटर किती दिल्या, 7/2. आन्सर किती येणार आहे, 7च्या हाफ. तुम्हाला माहित आहे किती येते, 3.5. आणि ह्याला पण युनिट काय देणार आहे, सेंटीमीटर. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे दोघांचा पण काय काढायचा, व्हॉल्यूम काढायचा. मग आता बघा आता बघा ही जी रेडियस आहे ह्याला कन्सिडर करूया R1 आणि ह्याला रेडियसला कन्सिडर काय करूया, R2. आता बघा व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल मार्बल मार्बलचा व्हॉल्यूम. काय फॉर्म्युला आहे स्पेअरचा व्हॉल्यूम काढण्याचा, तर 4/3 पाय आर क्यूब. मग आता बघा मग स्पियरची किंवा म्हणजे मार्बलची रेडियसला आपण काय कन्सिडर केलंय, R1. म्हणून मी इथं काय लिहिलंय, R1. आता बघा व्हॅल्यू पुट करूया,
4/3 इंटू पायची व्हॅल्यू पुट करू नकोस, आपण रेशो घेणार आहे म्हणजे पायला पाय काय होणार आहे कॅन्सल. मग बघा पाय ॲज इट इज लिहिलं इंटू R1 चा क्यूब. मग R1 किती आले 0.7, हा R1 आहे आणि हा तुमचा R2 आहे. मग 0.7 चा काय क्यूब. मग बघा क्यूब म्हणजे किती टाइम्स लिहिणार आहे 3 टाइम्स, म्हणून मी 0.7 किती टाइम्स लिहिलंय 3 टाइम्स. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं नाही, हे आहे तसंच ठेवायचं. हा झाला व्हॉल्यूम कुणाचा मार्बलचा. परत आता कुणाचा काढायचा सिलेंड्रिकल बीकरचा. बघा व्हॉल्यूम ऑफ काय लिहिणारा व्हॉल्यूम ऑफ. आता तुम्हाला सिलेंडरचा व्हॉल्यूम काढण्यापेक्षा कुणाचं काढूया पाणी कितीनं वाढलंय त्याचा काय काढूया व्हॉल्यूम काढूया. मग बघा व्हॉल्यूम ऑफ काय लिहिणारा ऑफ द राइज्ड वॉटर इन सिलेंडर असं लिहूया इन सिलेंडर. काय फॉर्म्युला आहे सिलेंडरचा व्हॉल्यूम काढण्याचा तर पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. आता बघा याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया पाय इंटू आरचा स्क्वेअर. मग आर किती आहे 3.5 म्हणजे 3.5 किती वेळा लिहिणारा 2 टाइम्स. 3.5 इंटू 3.5 इंटू एच. मग अशाच सांगितलं इथं एच किती आहे 5.6. एच लिहिली मी किती लिहिल्या 5.6. आता मग असे आपल्याला काय फाइंड करायचं आहे नंबर ऑफ मार्बल्स. बघा नंबर ऑफ मार्बल्स इज इक्वल टू दोघांचा काय घ्यायचा रेशो घ्यायचा, कारण आपल्याला काय फाइंड करायचं आहे मार्बल्स. असं सेम टाईपचं आपण एक्झाम्पल बघितलंय बघा प्रॅक्टिस सेटमध्ये. मग नंबर ऑफ मार्बल्स इज इक्वल टू काय लिहिणारा तर व्हॉल्यूम ऑफ कुणाचा व्हॉल्यूम काढणार आहे आपण व्हॉल्यूम ऑफ राईज इन वॉटर लेवल. याला हा डिवाइड करूया राईज इन वॉटर लेवल जेवढी वॉटरची लेवल वाढल्या अपॉन काय करणारा व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल मार्बल. दोघांचा पण काय घ्यायचा रेशो. आता बघा व्हॉल्यूम ऑफ राईज इन वॉटर लेवल काय आलाय आपला आन्सर बघा पाय इंटू 3.5 इंटू 3.5 इंटू किती आहे 5.6 अपॉन. आता बघा स्पेरिकल मार्बलचा व्हॉल्यूम काय तर 4/3 इंटू पाय इंटू काय बघा 0.7 इंटू 0.7 इंटू 0.7. बघा ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय केल्यात ऍज इट इज लिहिले. आता कॅल्क्युलेशन करूया. फर्स्ट बघा पायला पाय काय केला कॅन्सल. मग मी इथं पायची व्हॅल्यू काय केलेली आहे पुट. परत बघा काय करूया 7 एके इथं 0.7 आहे 7 एके 7 7 35. मग बघा 0.5 म्हणजेच आपण किती लिहू शकतोय फक्त 5. परत बघा 7 एके 7 7 5 किती येणार आहे 35. आणि परत बघा 7 एके 7 आणि 7 8 किती येणार आहे 56. म्हणजे इथे किती आलं 0.8. आता न्यूमरेटर मध्ये काय करायला बघा हे 0 पॉईंट तुम्ही नाही लिहिलं असं तरी चालतंय. म्हणजे काय लिहिणारा 5 इंटू 5 इंटू किती लिहिणारा 8. आता बघा डिनॉमिनेटरला काय राहिलंय तुमचं तर 4/3. डिनॉमिनेटरला काय राहिलंय आपलं 4/3. परत बघा हा 4/3 तुमचा कुठं आहे डिव्हिजनला. मग वरती गेल्यानंतर काय होणार आहे न्यूमरेटरला येणार आहे. म्हणजे काय काय लिहिणार आहे बघा 5 इंटू 5 इंटू 8 आणि इंटू किती लिहिणार आहे 3 आणि अपॉनला डिनॉमिनेटरला काय राहिले फक्त 4. हा 3 मी कुठे टाकलाय न्यूमरेटरला. परत बघा 4 1 जा 4 आणि 4 2 जा किती येणार आहे 8. म्हणजे काय काय कॅल्क्युलेशन येणार बघा 5 5 जा किती येणार आहे 25 इंटू 2 3 जा किती येणार आहे 6. आणि तुम्हाला माहित आहे 25 6 जा किती येणार आहे आन्सर 150. आन्सर किती येणार आहे 150. बघा 6 5 जा किती येणार आहे 30 म्हणजे 0 आणि 3. 6 2 जा किती येणार आहे 12 आणि 12 आणि 3 आन्सर किती येणार आहे 50. म्हणजेच त्या बीकर मध्ये किती मार्बल टाकल्यात तर 150 मार्बल्स काय केल्यात ड्रॉपड केल्यात. बघा हा पण क्वेश्चन लक्षात आला काय. हा देखील महत्वाचा क्वेश्चन आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 क्वेश्चन बघितले आहेत. तिन्ही देखील अतिशय महत्वाचे क्वेश्चन आहेत. ह्याच्या पुढे देखील आपण असेच हॉट क्वेश्चनचे व्हिडिओ टाकणार आहे. जर क्वेश्चन त्यानंतर एक्सप्लेनेशन जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.